नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो. आजच ग्रुप बी चा मेन्सचा पेपर झाला. त्याच्या मराठीच्या सेक्शनचं आपण थोडंसं विश्लेषण आणि एक आन्सर कीच्या स्वरूपात ब्रीफ मध्ये अनालिसिस करणार आहोत. तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. आपण थेट प्रश्नांकडेच वळणार आहोत. यापैकी आपल्याकडे जो उपलब्ध असलेला सेट आहे त्या सेटचंच आपण अनालिसिस केलेला आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे शेतात बांधलेली पडवी याच्याबद्दल योग्य पर्याय निवडायचा होता आपल्याला. आता शेतात बांधलेली बरोबर शेतात बांधलेली पडवी या अर्थाने पडळ असं म्हटलं जातं. आणि खरं पाहायला गेलं तर पाणथळ आणि पानंद हे दोन्ही शब्द जे आहेत ते पूर्णतः वेगळे आहेत. त्यामुळे हा प्रश्न अगदी सोपा होता. दुसरी गोष्ट, प्रश्नपत्रिकेची लेवल कशी होती तर तुलनात्मक दृष्ट्या खूप सोपा पेपर होता. एक 2 ते 4 प्रश्न जर सोडले तर अगदीच सोपा पेपर होता. त्यामुळे मेरिट थोडंसं हाय जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्याबद्दल थोडं सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखायचा आहे. तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना ज्यांच्यामध्ये बदल होतो ते शब्द. मग कर्ण, चक्र, अग्नी, पर्ण, गृहपद, ग्रामदूत यांच्यामध्ये बदल झालेले नाही हे आहेत तत्सम. आणि बी आणि डी म्हणजे कर्ण, चक्र, अग्नी आणि पर्ण बरोबर हे हे जे आहेत बरोबर याचे तद्भव शब्द आहेत बी आणि डी. तर आपण बी आणि डी चा पर्याय जो आहे तो निवडू शकतो. पुढचा प्रश्न, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. या हाल अपेष्टा सहन करणे म्हणजेच काय? समजा एखाद्याच्या वाट्याला काही कष्ट आले किंवा काही यातना आल्या तर त्या सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. तितिक्षा हा गुण आहे. बाकीचे पर्याय तुलनेने थोडेसे बरोबर सोपे होते त्यामुळे काही अडचण नाही आली. खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखायची आहे. परीक्षेमध्ये हे फार महत्वाचं असतं, योग्य अयोग्य अशा प्रकारे लक्ष देणं. तर दातृत्व आणि नेतृत्व ही चुकीची आहे. दातृत्व म्हणजे दान देण्याची प्रवृत्ती आहे आणि नेतृत्वाचा अर्थ पूर्णतः वेगळा होतो, एकमेकांचे विरुद्धार्थी नाहीये. दांभिक आणि प्रामाणिक बरोबर आहे. दांभिक म्हणजे खोटा, प्रामाणिक म्हणजे खरा. थिटा म्हणजे छोटा बरोबर किंवा आखूड आणि लांब म्हणजे बरोबर उंच. हे ब आणि क बरोबर आहे. दमट आणि उष्ण एकमेकांच्या विरोधात नाही, खरं तर ते समानार्थी जवळ जाणारे आहे. दमटच्या विरुद्धार्थी कोरडा यायला पाहिजे, कोरडा किंवा शुष्क, कोरडा किंवा शुष्क या अर्थाने. म्हणजे पर्याय क्रमांक अ सुद्धा चुकीचा आहे आणि पर्याय क्रमांक ड सुद्धा चुकीचा आहे. इथं पर्याय क्रमांक 4 कडे आपण वळू शकतो. आपण पाहू शकतो इथे अ आणि ड जी आहे ती अयोग्य जोडी आहे. यस. चला पुढे जाऊया. तत्सम शब्द. आता तत्सम म्हणजे मी आत्ताच सांगितलं संस्कृत मधून मराठीमध्ये येताना जसेच्या तसे येतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. याचं उत्तर आहे बघा, कंबर तर तत्सम नाही, चिमणी पण नाही म्हणजे अ कड झाला. घर नाही कारण गृह कड झाला. कवी, ग्रंथ, जल आणि परंतु, भूगोल, उत्सव हे सगळे आहे. ब आणि क कुठे उत्तर आहे? पर्याय क्रमांक 2. पुढे अवकृपा, अवगणना, अवगुत, अवगण याच्यामधील अव हा उपसर्ग जो आहे तो संस्कृत भाषेमधून आलेला आहे. खरं तर संस्कृत भाषेमधील अनेक उपसर्ग आहे, अव बरोबर किंवा प्र, परा, अप बरोबर, सम, अव अशा प्रकारचे जे उपसर्ग आहेत ते संस्कृत भाषेमधून आपल्याकडे आलेले आहे. हे प्रश्न जो आहे हा प्रश्न बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये ऍज इट इज आहे बरोबर. च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच. तर हे शुद्ध सारोपा पाहिजे आपला. आता आयोग जर स्पेलिंग मिस्टेकच्या अनुषंगाने जर
काही जर गडबड झाली तर या संदर्भात इथं मार्क मिळू शकतो, पण शुद्ध सारोपा अशा प्रकारचं उत्तर पाहिजे त्याचं. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर आपण जर समजून घेतलं तर हे अभिधा, लक्षणा, व्यंजना यांचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांमध्ये आहे. म्हणजेच इथं काय केलेलं आहे, च्यवनप्राश म्हणजे साक्षात बल हे आणि हे यांच्यामध्ये एक समानता प्रस्थापित केलेली आहे. पुढचा प्रश्न, शब्द उच्चारला आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट आकृती वस्तू मनचक्षू पुढे येते, म्हणजे डोळ्यांसमोर एकदम एक्झॅक्ट तीच वस्तू येते. तर सहज, सोपं, साध्य आहे, अभिधा आहे, बाकी सर्व चूक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, हे जे वाक्य आहे ना, म्हणजे 13 नंबरच्या प्रश्नाचं वाक्य हे बऱ्याच पुस्तकांमध्ये नाहीये, मात्र हे इंटरनेटमध्ये काही फाईल्समध्ये तुम्हाला मिळू शकतं. याचाच अर्थ असा होतो की आपण अभ्यास करताना आपल्याला थोडंसं मल्टी डायमेन्शनल अभ्यास करावा लागेल, केवळ एकाच सोर्सवरती अवलंबून राहून चालणार नाही. पुढीलपैकी कोणते शब्द प्रमाणलेखन नियमानुसार बरोबर आहेत. इथे एक आता गडबड आहे, याच्यामध्ये ना महात्म्य शब्द बरोबर आणि कोट्यवधी शब्द हे दोन शब्द परफेक्टली बरोबर आहे. इथं कोट्यावधी झाले त्यामुळे हा कट झाला, बरोबर. इथं या महात्म्य झाले त्यामुळे हा कट झालेला आहे, बरोबर. इथं हे ह ला काना नाहीये त्यामुळे हा पण कट झालेला आहे. पण मराठीमध्ये अलंकारिक आणि अलंकारिक असे दोन्ही शब्द वापरतात. याचं उत्तर फक्त बरोबर पर्याय क्रमांक 14चा जर विचार केला आपण तर फक्त ए बरोबर आहे, बरोबर, काही अडचण नाही. परंतु इथं जर ऑब्जेक्शन घेतलं गेलं तर घेता येऊ शकतं, पण मी जसं सर्च केले त्याप्रमाणे अलंकारिक आणि अलंकारिक असे दोन्ही शब्द जे आहेत ते मराठीमध्ये वापरले जातात, त्यामुळे काही अडचण नाहीये सध्या तरी. पर्याय क्रमांक ए म्हणजे फक्त अ बरोबर आहे. पुढे, शत्रूची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती. समोरासमोर हा शब्द ओळखायचा आहे. एक्झॅक्टली रिपिटेशन ऑफ वर्ड आहे, म्हणजेच काय तर समोर समोर समोरासमोर पूर्णाभ्यस्त शब्द आहे. पहिला शब्द दुसऱ्या शब्दाला ऍज इट इज रिपीट झालेला आहे. त्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार अशा प्रकारे पूर्णाभ्यस्त आहे. बाकी प्रत्येक घटित किंवा अंशाभ्यस्त आपल्याला माहिती आहे, अंशाभ्यस्त म्हणजे बदलून येणारा. याच्यामध्ये उतार्यांची उत्तर नाही टाकली आपण, कारण उतार्याचं टायटल वगैरे आयोग नेहमी वेगळं देतं आणि बाकी सेपरेट आपण ते चॅनलवरती अपडेट करू, कारण इथं उतारा बसणार नाही, बरोबर. 16वा प्रश्न बघा, एकारांत पुल्लिंगी नामांचं सामान्य रूप. पहिलं तर एकारांत पुल्लिंगी नाम आहे फडके, आडनाव घ्या, बरोबर. ते फडके नाही बरं का, तो फडके, आणि तो फडके म्हटलं तर फडक्या असं येणार, फडक्या या कारांत. पुढे, योग्य जोड्या जुळवा. अतिशय सोपा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही सहज जरी जोड्या जुळवल्या असत्या तरी तुमच्या ते लक्षात आलं असतं की याचं उत्तर कशा प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. अर्धविराम जो आहे तो अर्धविराम दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी वापरला जातो. स्वल्पविराम जो आहे तो एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास, म्हणजेच समजा दोरा, गुंडी, सुई, धागा असे कॉमा 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 अशा प्रकारे आल्यास तुम्हाला दिसून येतं. 2 आणि 3चा एकमेव पर्याय इथं राहिला प्रश्न अपूर्ण विरामाचा. अपूर्ण विराम कधी दिला जातो, बरं, वाक्याच्या शेवटी तपशील देताना आणि संयोग चिन्ह दोन शब्द जोडताना. पर्याय क्रमांक 1. पुढे आहे, पुढील विधाने वाचा. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता आणि कर्म यांच्या लिंगवचन पुरुषानुसार बनलेले असते. ऍब्सोल्युटली नाही. उलट कर्ता आणि कर्म यांच्या लिंगवचन पुरुषानुसार भावे प्रयोग बदलत नाही. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतो, आणि तेच दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिले. म्हणजे ए तर 100% कट आहे, म्हणजे हा पण पर्याय गेला आणि हा पण पर्याय गेला. राहिला बी आणि सी. बी दोन इकडे बरोबर दिलाय, राहिला सी चाच फक्त उपयोग. भावे प्रयोगात करता तृतीयेत किंवा चतुर्थीत असतो, बरोबर आहे. कर्ता जो आहे तृतीय किंवा चतुर्थी. रामाने रावणास मारले, मुलांनी गुरुजींना प्रश्न विचारला वगैरे वगैरे, गुरुजींना प्रश्न विचारले अशा अर्थाने. मग हे पर्याय क्रमांक 4. पुढे, स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, छोटा स्वर ज्याचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो. एच 3 हा पर्याय कट झाला.
हा कट झाला. 2 आणि 3 पैकी निवडायचे. संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे असा स्वर की बाबा ज्याच्या म्हणजे 2 स्वरांचं एकत्रीकरण केलं की त्याला आपण बरोबर तयार झालेला स्वर म्हणजे संयुक्त स्वर आहे. बरं जसं की अ प्लस आ एकत्रीकरण करून आ होतो तयार, दीर्घ आ. सजातीय स्वर म्हणजे काय? हे एकच ई ई उ उ बरोबर अशा प्रकारे सजातीय स्वर आहे. एकाच उच्चार स्थानामधून निघतात. क च 4 इथे आहे. बरोबर, मग त्यामुळे तुमचा प्रश्न इथंच सुटला. पर्याय क्रमांक 2. बघा, अग, अरे, अहो, ए ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी आहे? आता हे उच्चारल्यास तुमच्या लक्षात येते की हाक मारण्यासाठी वापरली जातात ते, म्हणजेच हाक मारणे यासाठी संबोधन करण्यासाठी आहे. मन पूर्ण करा. खा म्हणत पातळ किती, अशा समानार्थी म्हणे आहे. खा म्हणत पातळ किती. घर सारव तर म्हणते कोणाडे किती. बरं, नसत्या चौकशा करत बसायच्या. नसत्या चौकशा करत बसायच्या की बाबा तुम्हाला एक काम सांगितले ना तर ते काम नाही करायचं, तर त्या अनुषंगाने दुसरंच काम करत बसायचं. त्या अनुषंगाने दुसरंच काम करत बसायचं, तर त्याला म्हणायचं घर सारव तर म्हणते कोणाडे किती, असा आहे. हे एकदम सोपं होता. 22वा प्रश्न. म्हणजे लिटरली तुम्ही सहज पण म्हणू शकता की बघा, जी उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता बोलायचं. घशाला कोरड पडणे वगैरे तर ऍब्सोल्युटली रॉंग आहे. काहीच न बोलता गप्प राहणे, एकसारखे बोलत राहणे त्याच्या जवळ जाणार आहे. पण इथं प्रश्न काय आहे? उचलली जीभ लावली टाळ्याला अशा अर्थाने, तर ते विचार न करता बोलणे. बरं, हे मला वाटते महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा वाक्प्रचार आला असेल. ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं. मला नाही वाटत की याचं काही एक्सप्लेनेशन पण करायची गरज. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे, दिव्याखाली अंधार. तुम्हाला सांगतो बघा, पर्याय किती मदत करतात आपल्याला उत्तर लिहिताना. पर्याय किती मदत करू शकतात. तर बघा, दिव्या कधी लक्षात ठेवायचं, दिव्याखाली म्हणजे वाक्प्रचार असेल, म्हण असेल, त्याचा शब्दशः अर्थ कधीच नसतो. मग दिव्याखाली अंधार, दिवा लावल्याशिवाय, इथंच कट झाला शब्दशः अर्थ. दिवा वर अंधार खाली, शब्दशः अर्थ आहे, कट झाला. आणि अंधार घालवण्यासाठी, कट झाला. इथंच सगळं कट होतं. म्हणजे शब्दशः अर्थ कधीच घ्यायचा नसतो त्याचा. दिव्याखाली अंधार म्हणजे काय म्हणतो, एखादा शिक्षक आहे, त्या शिक्षकाचा पोरगाच दारुडा निघाला तर आपण तो दिव्याखाली अंधार, म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी पण दोष असतात. हे पर्याय क्रमांक 2 आहे. अकॉर्डिंगली ते उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढे, 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. होकारार्थी वाक्य करायचे. होकारार्थी वाक्य म्हणजे किंवा नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणे म्हणजे काय? वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही. 500 रुपये आणि हा PYQ हा ऍज इट इज रिपीट झालेला आहे. PYQ, 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही, काही लहान रक्कम नव्हे, तर 500 रुपये देखील मोठी रक्कम आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. 500 रुपये देखील मोठी रक्कम आहे. पर्याय क्रमांक 2. आता ही मुळीच लहान रक्कम नाही, नसते, नाही. बरोबर, एक तर होकारार्थी करायचे. हे पर्याय ऍब्सोल्यूट कट होतात, सगळे नकारार्थी आहेत. एकच ऑप्शनच होकारार्थी, त्यामुळं नो चान्स. सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल, योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय निवडायचा. इथं थोडी मला शंका आहे, बरोबर, की टवाळी करणे या अर्थाने. तर आता तरी उत्तर फक्त ए बरोबर असं करा, खोड काढणे. बरं, टवाळी करणे किंवा खोड काढणे. कारण ना, बट्टा लावणे म्हणजे दोष देणे, टोपी उडवणे हा पर्याय असू शकतो, अशी एक शक्यता आहे, असं वाटते. बरं, पण एक्झॅक्टली त्याचा संदर्भ नाही अजून आपल्याकडे. हा पण नाही. प्रतारणा करणे म्हणजे काय, तर
खोटं खोटं बोलणे, खोटं बोलणे या अर्थाने आहे. तर इथे एक संदर्भ आहे की इथे एक बारीकशी शक्यता आहे, डाऊट आहे की बाबा सुदेशची टवाळी करणे, खोड काढणे या अर्थाने आपण वापरू शकतो सध्या तरी. म्हणजे आता आपल्याला ज्या अर्थाने पाहिजे त्या अर्थाने. जीव मुठीत धरणे, जीव मुठीत धरणेचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट घडते आणि ती गोष्ट घडताना ती बाबा चांगली होईल का वाईट होईल, काय होईल पुढे, ही भीती मनामध्ये असणे, काय होईल ही भीती मनामध्ये असणे, याला आपण काय म्हणतो, याला आपण एक प्रकारे जीव नाही का मुठीत असणे असं म्हणतो. मग ते गर्भगळीत होणे, अंगावर काटा उभं राहणे किंवा फेफे वळणे, बोबडी वळणे, तर हे सगळं घाबरण्याशी निगडीत आहे. त्यामुळे सर्व पर्याय बरोबर आहे, सर्व पर्याय बरोबर आहे आयोगाच्या अनुषंगाने. मग सगळ्यांचा अर्थ जो आहे तो जवळ जाणारा आहे. म्हणजे जवळ म्हणजे कसा, जीव मुठीत धरणेच्या जवळ जाणारा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे समानार्थी वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखायच्या. समानार्थी वाक्प्रचार आणि त्याच्यात काय ओळखायचं आपल्याला, चुकीच्या जोड्या कोणत्या आहेत ते ओळखायच्या आपल्याला. पाणी पाजणे, बरोबर. तहान भागविणे, चूक. पाणी पाजणे, तहान भागवणे चूक आहे. पाणी पाजणे म्हणजे एखाद्याचा पराभव करणे. डोक्यावर मिऱ्या वाटणे, डोक्यावर बरोबर बसणे, एका अर्थाने बरोबर आहे. हात मिळवणी करणे, नमस्कार करणे चूक. हात मिळवणी करणे म्हणजे तह करणे, सौदा करणे या अर्थाने. आकाश पाताळ एक करणे म्हणजे खूप कष्ट करणे चूक. आकांड तांडव करणे चूक आहे. मग आता चुकीच्या जोड्या जर संदर्भ आपण विचार केला तर चुकीच्या जोड्यांचा संदर्भ इथं जर बघितला तुम्ही, तर इथं डोक्यावर बसणे, हात मिळवणी करणे किंवा आकाश पाताळ एक करणे अशा अर्थाने आहे. मग तसे पर्याय आपल्याला दिसत नाही. मग इथं थोडसा आता इथं आपलं एक ऑब्जेक्शनला जागा आहे, बरं. तर आपण पाहिलं तर डोक्यावर मिऱ्या वाटणे, बरं. तर इथं जर कट केला हा, आता हे पाणी पाजणे या अर्थाने जर विचार केला तर तहान भागवणे जर आयोगाने म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बरोबर दिला तर बकड जे आहे ते बरोबर येणार, कारण चुकीच्या जोड्या ओळखायच्या चुकीच्या. आणि जर तशा अर्थाने विचार केला बरोबर तर डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे हा एकमेव बरोबरच्या जवळ जाणार आहे. पाणी पाजणेचा तसा शब्दशः अर्थ तहान भागवणे होतच नाही. म्हणजे पाणी पाजणे, युद्धामध्ये पाणी पाजले या अर्थाने तो वापरला. हात मिळवणी करणे पण नाही, बरोबर, समानार्थी शब्द. आकाश पाताळ एक करणे पण नाही. आता आकाश पाताळ एक करण्याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे किंवा मेहनत करणे, खूप कष्ट करणे किंवा मेहनत करणे. त्यामुळे इथं बरोबर चुकीचा संदर्भ जर पाहिला तर हा प्रश्न ऑब्जेक्शनला जाऊ शकतो, हा प्रश्न ऑब्जेक्शनला जाऊ शकतो. आणि जर त्या अर्थाने म्हणजे आयोगाने जर एका अर्थाने बरोबर पकडला तर मग पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने येऊ शकतो. आणि समजा आणखी याच्यामध्ये एक ऑप्शन आहे बघा, आकांड तांडव जे आहे ना ते 2 अर्थाने वापरले गेलेलं आहे. आकाश पाताळ एक करणे हे कष्ट करणे या अर्थाने पण वापरले गेलेलं आहे इथं, कष्ट करणे या अर्थाने. आणि जर म्हणजे जर तर म्हणतोय मी, जर तो अर्थ पकडला गेला की बाबा खूप जास्त आकांड तांडव म्हणजे खूप जास्त प्रयत्न करण्याला त्यांनी आकांड तांडव वापरलं तरच आणि क. त्यामुळे हा प्रश्न डाऊटला इथं आपण टाकत आहोत, थोडंसं थांबावं लागेल. संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. खापर फोडणे, एखाद्याच्या डोक्यावर खापर फोडायचे. सरळ सरळ उत्तरे, काहीच लॉजिक वापरायची गरज नाही. खापर फोडणे म्हणजे दोष देणे. माहिती असूनही काही माहिती नाही असं दाखवणे. कानावर पडणे, कान फुंकणे, कान उघडणे करणे आणि कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की चाललंय काय,
पण मुद्दामहून तुम्ही त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता. तर कानावर हात ठेवणे ही कन्सेप्ट त्यामागे असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्याचा अर्थ आहे. पुढे बघा, उपसर्ग साधित शब्दांचे अचूक पर्याय निवडायचे आपल्याला. अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप. याच्यामध्ये अति, आ, ना, प्र, अनु, उ, परा, सु, उप, आप, सु, वि, नि, दु, आव, आव हे सगळे उपसर्ग आहेत. सर्वच्या सर्व म्हणजे चारही पर्याय जे आहेत ते बरोबर आहे. म्हणजे सगळे शब्द जे आहेत ते उपसर्ग गटित असलेले आपल्याला दिसून येतात. आता पुढे आहे लाडीगोडी आणि ओळख देख. लाडीगोडी हा शब्द जो आहे ना, ओळख देख बघायची सुद्धा गरज नाहीये. लाडीगोडी आलाय तिथंच अभ्यस्त शब्दांचा कोणता प्रकार आला असेल तुम्हाला काय वाटते? लाडीगोडीला एक्झॅक्ट लगेचच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की फक्त बी बरोबर आहे, अंशाभ्यस्त आहे. कारण लाडी नंतर बदलून गोडी आलेला आहे, अंशाभ्यस्त आहे. पूर्णाभ्यस्त असता तर लाल लाल, समोरासमोर, बरोबर. आणि अंशाभ्यस्त असेल तर शेजारी पाजारी, लाडी गोडी असा शब्द बदलून त्याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. हा एक प्रश्न आहे, हा थोडासा ब्लर आलाय प्रश्नपत्रिकेमध्ये, पण ठीक आहे, तरी पण लक्षात घेऊया आपण. याचा आहे, गुण या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेली अचूक वाक्य कोणती? राम सद्वर्तनी पुरुष. सद्वर्तन हे गुण आहे. ए जे आहे ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे, त्यात काही डाऊट नाही. त्यामुळे हा पर्याय इथं कट होतो. बरोबर, ए बी सी बरोबर आणि ए बरोबर, बरोबर. आणि बाकी सर्व बघू आता. कारले कडूच, त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही. बरोबर. संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले, सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली. याच्यामध्ये लक्षात ठेवा, तसं पाहायला गेलं तर कारल्याचा कडू चव हा सुद्धा गुण आहे. कारल्याचा कडू किंवा चव हा सुद्धा गुणच आहे. पण प्रॉब्लेम काय होतो इथं की ए आणि बी चा संदर्भ ए बी असा संदर्भ नाहीये. आणि संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले. आता चांगले अंक मिळवले, बरोबर, याच्यामध्ये म्हणजे गुण या शब्दाचा अर्थ नाहीये. चांगले अंक आहे, चांगले अंक, कारले कडू, बरोबर. चांगले अंक मिळवणे म्हणजेच काय, हुशारी असणे, असा एक संदर्भ याच्यामध्ये आहे. आता सुमनच्या हाती पाळण्याची दोरी, पाळण्याची हाती पाळण्याची दोरी, बरोबर. आता हा गुण घ्यायचा की काय याच्याबद्दल शाश्वती नाही, म्हणजे इथं क्लेरिफिकेशन नाही आयोगात. त्यामुळे याची दोन शक्यता, एक तर पर्याय क्रमांक फक्त ए असा बरोबर असू शकतो, बरोबर, नाही तर मग सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर असू शकतात. पण सध्या आपण पर्याय क्रमांक एच बरोबर धरूया. हा एक प्रश्न डाऊटला तुम्ही ठेवू शकता. पुढचा अतिशय सोपा आहे, देव आले. देव प्लस आले, बरोबर, अ प्लस आ असा होतो, बरोबर. सजातीय संधी आहे, सजातीय, ज्याला दीर्घादेश म्हणतो आपण. य हा शब्द कोणत्या गटात बसतो? कंठ्य, अर्धस्वर, तालव्य आणि दंत. य, र, ल, व. हे जे आहेत हे 4 अर्धस्वर आहेत मराठीमध्ये. सोपा प्रश्न, इतके सोपे प्रश्नपत्रिका लक्षात ठेवा. मी 3-4 प्रश्न जर मी सांगितले डाऊटचे फक्त, ते सुद्धा म्हणजे त्यातले सुद्धा 2-3 तर उत्तरच सांगितले. जर ते तशी बरोबर त्याच विचाराने बरोबर आली तर प्रश्नपत्रिका फार मग सोपी जाते. पुढचा प्रश्न आहे, माझ्याने हे काम होणार नाही. बरोबर, माझ्याने हे काम होणार नाही. आता हे काम होणार नाही म्हणजे काय, मला हे काम शक्य नाहीये. मला हे काम शक्य नाही. आता हे बघा, ह्याची शक्यता आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे. गौण कर्त किंवा नाही. नवीन कर्मणीमध्ये तर ऍब्सोल्युटली आपल्याला माहिती आहे की कर्मकर्तरी, बरोबर, कडून हा प्रत्यय लावला जातो वगैरे वगैरे. मग आता हे प्रधान कर्तृक पण नाही, कारण प्रधान कर्तृक मध्ये कर्त्याला महत्व असलेले दिसून येतं आपल्याला. माझ्याने काम होणार नाही म्हणजे शक्यता असलेली आपल्याला दिसून येते, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे, मला हे काम शक्य नाही.
अजूनही सांगतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा. मी म्हणजे भलेही जे विद्यार्थी बघतील त्यांना थोडंसं विशेष वाटलं तरी चालेल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, जोपर्यंत आयोगाची की येत नाही ना आणि आयोग त्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. आता मी हे आयोगाच्या प्रश्नपत्रिकाचं उत्तर तालिका यायच्या आधीचं एक्सप्लेनेशन सांगतो. पण बरेचदा असं होतं की आयोगाची प्रश्नपत्रिका आली की 2-4 बदल होतात आपल्या अपेक्षेनुसार. त्याचं कारण तुम्हाला सांगतो का, तर आयोग याच्यामध्ये काय कन्सिडर करते हे फार महत्वाचं आहे, कारण आयोग खूप वेगवेगळे रेफरन्सेस वापरतात. आता हे रेफरन्सेस आपल्या पुस्तकांमध्ये सर्वसामान्य आहे आपण, पण मराठी व्याकरणाचे काही मूळ संदर्भ, मूळ प्रश्न, काही रिसर्च पेपर किंवा काही मोठे मोठे लेखक, म्हणजे जे ट्रॅडिशनल स्पर्धा परीक्षेचे लेखक नसलेले, जे मूळ मराठी व्याकरणकार आहेत, त्यांच्या पुस्तकांमध्ये घेतले तर गडबड होते. मी तुम्हाला सांगू शकतो की म्हणजे माझ्याने हे काम होणार नाही, इथं करता पण महत्वाचा आहे तसा. म्हणजे कर्त्याला महत्व आहे, माझ्याने हे काम होणार नाही. दुसरी गोष्ट, माझ्याकडून हे काम होणार नाही असाही जर आयोगाने अर्थ काढला तर त्याला कडूनही प्रत्यय लागू शकतो. आणि माझ्याने हे काम होणार नाही त्याचा सरळ अर्थ असा आहे की मला हे काम करणं शक्य नाही, म्हणून आत्ता सध्या आपण शक्य कर्मणी पकडलं. तर तो बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे तो आयोगाकडे कायम राहणार जोपर्यंत ते शक्यता संदर्भ येत नाही तोपर्यंत. पुढे हे एकदम सोपं आहे. हा किती बेचव आंबा आहे, बरोबर आहे. आहे म्हणलं तर होकारार्थी आहे, विधानार्थी नाही, कारण एक्सक्लेमेशन मार्क आहे, उद्गारार्थी आहे. 37. पुढे मिश्र वाक्य कोणतं, एक लक्षात ठेवा, मिश्र वाक्यामध्ये आयोगाचं फेवरेट टाईप आहे. तो फेवरेट टाईप म्हणजे कुठला, तर आयोगाचा संकेतबोधक प्रकार हा फेवरेट टाईप असतो कायम आयोगाचा. तो गावाला गेला सरळ वाक्य आहे, मी परमेश्वराला वंदन करतो हेही सरळ वाक्य, केवळ वाक्य आहे. सूर्य बराच वर आलाय, पण आहे न्यूनत्व बोधक, जो मुलगा अभ्यास करणार नाही तो संकेत बोधक, मिश्र वाक्य. पुढे पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती. बघा पुन्हा आयोगाचा तोच फेवरेट प्रकार आहे. जर तर आयोगाचा फेवरेटच टॉपिक आहे जो तो, जर पाऊस आला असता तर, जर तर संकेत बोधक, मिश्र वाक्य आहे. बरं, मिश्र वाक्य संकेत बोधक आहे. पुढे बघा खालील वाक्याचा प्रकार ओळख. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते. पण परी परंतु न्यूनत्व असते. संयुक्त वाक्याचे 4 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आहे परिणाम बोधक, समुच्चय बोधक, न्यूनत्व बोधक आणि विकल्प बोधक. आता पण आले म्हणजे काय, की काहीतरी कमतरता आहे, कमीपणा आहे, कमीपणा आहे, म्हणून ते न्यूनत्व आहे, आणि न्यूनत्व बोधक असल्यामुळे संयुक्त वाक्य आहे. पुढे खालीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही. वारा आला केवळ वाक्य आहे. रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, सरळ सरळ एकच करता एकच क्रियापद आहे. कनकमल शेडजींच्या घरावर काल दरोडा पडला, एकच करता एकच क्रियापद आहे. हे पुस्तक फाटकेच होते आणि ते मला आज आठवले, 2 करते 2 क्रियापद आहे. तर हे वाक्य केवळ वाक्य नाही. पर्याय क्रमांक 4. पुढे मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही. या वाक्यातील पहिलं कर्म ओळखायचे, दुसरं विधेय पूरक ओळखायचे, बरं, आणि तिसरं विधेय विस्तार ओळखायचे. आता विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण, पूरक म्हणजे वाक्य क्रियापदाला पूरक असलेलं, ज्याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. कर्म आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्याच्यावरती क्रिया घडते. विधेय विस्तार क्रिया कोठे, कशी, कधी, केव्हा घडते याला आपण विधेय विस्तार म्हणतो, क्रियाविशेषण म्हणतो. तिसरा शब्द आहे विधेय विस्तार. स्वतः लिहिले क्रियापद आहे, लिहिले नाही क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद, बरोबर, नाही क्रियापद आहे. अलीकडे केव्हा, क्रिया केव्हा घडली. बाय डिफॉल्ट तुम्हाला जे आहे, बरं, ते तुम्हाला विधेय पूरक आहे, पूरकाचं काम करते. आणि कर्म जे आहे ते पत्र आहे. म्हणजे पत्र
हे कर्म आहे, बरं. कोणाला? तर तुम्हाला, बरं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येईल आणि पत्र जे आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून येईल. पुढे, संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो. दोन केवळ वाक्यांचे मिश्र वाक्यात रूपांतर करायचे. मिश्र वाक्यात रूपांतर करायचे म्हणजे एकतर ते स्वरूपबोधक पाहिजे, कारणबोधक पाहिजे, उद्देशबोधक पाहिजे किंवा संकेतबोधक पाहिजे. बरं, आता याच्यापैकी फक्त एवढेच शोधायचे. संजनाला आईची आठवण येते व समुच्चय बोधक झालं, कट झालं. संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो, डाऊट आहे, बघूया. संजनाला आईची आठवण येते आणि तिचा कंठ समुच्चय बोधक झाला. संजनाला आईची आठवण आल्यामुळे, बरोबर, आल्यामुळे म्हणल्यानंतर केवळ वाक्य झालं, कट झालं. पर्याय क्रमांक 2 संकेत बोधक. पुढे, हा आंबा चांगला निघाला. कर्त्याचं विशेषण जे आहे ते कर्त्याचं विशेषण पूरक म्हणून काम करत असते. हा आंबा नासका निघाला, हा आंबा चांगला निघाला, हा पेरू पिकलेला निघाला, हा पेरू नासका निघाला, वगैरे वगैरे. तर कर्त्याचं विशेषण शक्यतो विधी विशेषण हे पूरक म्हणून काम करत असते. तर बघा याच्यामध्ये पूरक शब्द कोणता आहे? आंब्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जो आंब्यानंतर आलेला आहे. हा आंबा दर्शक सर्वनामिक विशेषण आहे. चांगला विशेषण विधी विशेषण आहे, चांगला. बरं, आकडे फक्त बघा तुम्ही, म्हणजे कुठं काही पण उत्तराला टिक केलेले आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अति व्यायाम केल्यामुळे खूपच दुखापत झाली. अति केली की काय होणार आहे? माती. अतिशय सोपं. अति केली की काय होणार? मातीच होणार. त्यामुळे अतिशय सोपा प्रश्न आहे. बाकी तर काय ऑप्शनच त्याचे चुकीचे आहे. सुरेश गीत गातो या वाक्याची रीती काळामध्ये, ह्या प्रश्नामध्ये चूक आहे, लक्षात ठेवा. एक बघा, रीती काळ मी तुम्हाला सांगतो. जर भूतकाळामध्ये रीती काळ करायचा असेल ना, सुरेश गीत गात असे यायला पाहिजे. गात असतो हे वर्तमान काळात यायला पाहिजे आणि गात जाईल, बरोबर, हे भविष्य काळात यायला पाहिजे. पण पर्याय निवडायचे तर आपल्याला 2 पर्याय जे आहेत ते आपल्याला 2 निवडायचे. आणि त्याच्यामुळे या संदर्भात आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची. सुरेशने गीत गायले ऍब्सोल्यूट रॉंग आहे. गायले म्हणजे क्रिया पूर्ण झाली, पूर्ण वर्तमान काळ आहे, कट झाला. गीत गात आहे ऍब्सोल्युटली रॉंग आहे, कारण चालू वर्तमान काळ झाला. इथं पूर्ण, इथं चालू, त्यामुळे रीती विशेष नाही संपला. आता 2 ऑप्शन कट झाले ना, आपल्याकडे पर्यायच राहत नाही. पर्यायच राहत नाही सी आणि डी शिवाय. देर इज नो ऑप्शन, पर्यायच नाही. खर तर सुरेश गीत गात असतो हाच पर्याय बरोबर आहे, आणि गीत गात असेल, बरोबर, हा पर्याय जो आहे तो चालू भविष्य काळाचा आहे, तो यायला नाही पाहिजे याच्यामध्ये. त्यामुळे सी आणि डी आता बरोबर आहे. या प्रश्नाला ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आयोगाने हे कन्सिडर केलं तर प्रश्न रद्द पण होऊ शकतो. पुढे, खालील शब्दयोगी अव्ययांच्या योग्य जोड्यांचे अचूक पर्याय निवडा. आता शब्दयोगी अव्ययांच्या योग्य जोड्यांचे पर्याय हे सगळेच्या सगळे पर्याय चुकीचे, सर्व पर्याय चुके. कारण करणवाचक विचारले तुम्हाला तर मुळे, द्वारे हे करणवाचक झाले, बरोबर. हेतुवाचक जर तुम्हाला विचारलं तर साठी, करिता अशा प्रकारे हेतुवाचक झाले. दिक्वाचक म्हणजे दिशादर्शक असते, कडे, प्रते, कडे, प्रति, लागी अशा प्रकारचे शब्द येतात.
आणि कैवल्यवाचक सुद्धा विचारलं तर कैवल्यवाचक म्हणजे फक्त, केवळ, देखील हे कैवल्यवाचक आहे. त्यामुळे हे चारही पर्याय जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत आणि चुकीचे उत्तर दिलेली आहेत त्याची. 48 बघा, कळत न कळत येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे कोणत्या प्रकारातली आहे? कळ, न कळतला पण कळच वापरलाय. ये, जा, काय आहेत हे आहेत धातू. मूळचे धातू असल्या कारणामुळे धातू साधित क्रियाविशेषण. पुढे आहे लागी, हे आत्ताच सांगितलं जस्ट. बरं, म्हणजे कडे, प्रत, लागी दिक्वाचक आहे. कोणते शब्दयोगी? रिपीट झालेला प्रश्न आहे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये. दिक्वाचक शब्दयोगी अव्यय आहे. आणि हा 50वा प्रश्न आहे, वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा, यत्व, पण, पणा, इ, ता, वा, गिरी, आई, की, इक. बरोबर, हे जे सगळे प्रत्यय आहेत ते भाववाचक नामांना लागतात. ही भाववाचक नाम आहेत सगळे, भाववाचक नामांचा संदर्भ. तर असा हा पेपर होता. याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते स्वतः मला डाऊटफुल, म्हणजे डाऊट आहे थोडासा. बरोबर, जिथं अवघड आहे ते तुम्हाला प्रामाणिकपणे मी सांगितलं की ज्या प्रश्नांची उत्तर लगेचच शोधणं शक्य नाही ते, आणि जिथं डाऊट आहे ते देखील प्रामाणिकपणे सांगितलं. जे सोपे येते तर स्पष्ट सांगितलं. आता हा सगळा प्रामाणिक प्रयत्न आहे अर्थातच तुमच्या समोर. उगं हेच 100% उत्तर असेल किंवा तेच असेल याची अपेक्षा कुठेतरी तो प्रामाणिकपणा आपण जपणं अपेक्षित आहे. आपल्याला तो आवश्यक पण आहे. तर जर काही याच्यामध्ये चेंजेस झाले किंवा कशा प्रकारे बदल झाले तर नक्की आपण त्यावरती अभ्यास करूया. काय चुका होता ते, काय नाही काय इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याच्यावर सुद्धा. पेपर अजिबात आउट ऑफ बॉक्स आला नाही, आउट ऑफ फोकस आला नाही, आउट ऑफ सिलेबस आला नाही. त्यामुळे काही अडचण येणार नाही आपल्याला. तर अशाच पद्धतीने अभ्यास करत राहायचं आपल्याला. या भागामध्ये आपण इथेच थांबूया, पुढच्या भागामध्ये भेटूया. आणि पॅसेजचे उत्तर सुद्धा तुम्हाला या संदर्भात ती दिली जातील. फक्त पॅसेज इथं तो कव्हर होणार नाही, तो डायरेक्टली उत्तर दिलेली बरी, या अर्थाने तो आपण पेंडिंग ठेवू. थँक्यू ऑल.